साहित्य दाखवते। ही 2 मी हापूस आंबे घेतलेले आहेत। आमच्या हे मालवणचे हापूस आंबे आहेत। आणि हे मी काजू बदाम घेतलेले आहेत, हे बारीक करून घेतलेले आहेत। वेलची घेतलेली आहे, ही साखर घेतलेली आहे आणि ही मिल्क पावडर घेतलेली आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। पहिले हे आंबे आपण वरचं हे त्याची साल काढून पूर्ण आतलं गर घेणार आहे आणि हे आपण मिक्सरला लावून घेणार आहे। आता आपण ह्याच्यामध्ये पण अमूलची फ्रेश क्रीम टाकून घेऊया आईस्क्रीमसाठी। आणि हे आता जसं तुम्हाला गोड पाहिजे तेवढी तुम्ही साखर टाकू शकता चवीनुसार। एक चमचा मी मिल्क पावडर टाकते आणि आता आपण हे पूर्ण सगळं मिक्सरला लावून घेऊया। मस्तपैकी मिक्स करून घेऊया आणि एकदम चांगलं बारीक करून हे करून घेऊया। हे बघा मी हे मिक्सरला बारीक लावून घेतलेलं आहे। तर आपण हे आईस्क्रीमचं मी भांडं घेतलेलं आहे। या भांड्यामध्ये मी आता हे पूर्ण टाकून घेते। पूर्ण डी करून घेते। मी आंब्याची ही प्युरी टाकते याच्यामध्ये थोडीशी अशी जरा मस्त दिसायसाठी। ह्याच्यावरती मी आंब्याचे तुकडे टाकते। थोडेसे वरती थोडीशी, जास्त पण नाही, काजू बदाम टाकले आपण थोडे, दिसायला खूप सुंदर दिसतात ते। माझा हा मँगो आईस्क्रीम तयार झालेला आहे। मी आता फ्रीजर मधून काढलेला आहे। तर आता मी तुम्हाला हे कापून दाखवते। त्याचे मी असे तुकडे पाडून घेते। हे बघा मी तुकडे पाडून घेतलेले आहेत। बघा किती छान दिसतंय ना। हे बघा, तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट नक्कीच करा।